नमस्कार मित्रांनो, हा आपला पहिला व्लॉग आहे आणि आपल्यासाठी मॉर्निंग झाली आहे आणि चला मामांना गुड नाईट बोलून इकडून निघूया। गुड नाईट, थँक्यू। तर आता आपण दादर स्टेशनला पोहोचलो आहेत आणि इकडून आपल्याला जायचं आहे पालघर स्टेशनला। तिकडे आपला मीटिंग पॉईंट आहे। मीटिंग पॉईंटला पोहोचल्यानंतर आपण सगळे एकत्र मिळून नाश्ता करून निघालो आहे पुढे ट्रेकिंग पॉईंटसाठी जाण्यासाठी। आता आपण ट्रेकिंग पॉईंटला चाललो आहे आणि गाडीमध्ये बसून तिकडे पोहोचतो आहे। स्टेशनपासून 40 किलोमीटर लांब हा पॉईंट आहे, जिकडे जायला कमीत कमी 50 मिनटं ते सव्वा तास लागतो। आता आपण पोचलो आहे मीटिंग पॉईंटला। तर इकडून आपल्याला गड चढायला चालू करायचा आहे आणि समोर तुम्हाला दिसत असेल की फॉगमध्ये लपलेला आपला कोहोजगड दिसत आहे। तर चला आपण आता ट्रेक चालू करूया। आणि हा ट्रेक आपला डोंगरी ऑर्गनायझेशननी ऑर्गनाईज केला आहे आणि हा त्याचा ट्रेक लीडर आपला एकदम चांगला मित्र आहे अश्विन शिंदे। तर मॅडमचे व्हाईट शूज बघा आणि ह्या शूजचे नंतर काय हाल होणार आहेत ते पण तुम्ही बघा। आपण ट्रेक चालू केला आहेत आणि 5%ही झाला नाही आहे, तर माणसांना धाप लागायला लागली आहे। हा ट्रेक डिफिकल्ट लेवलला मीडियम आहे, बट ह्याला खूप एंड्युरन्स लागतं कारण खूप लॉंग ट्रेक आहे आणि 3 माउंटेन क्रॉस करायचे आहेत आपल्याला, जिकडून आपल्याला कोहोजगडला पोहोचता येईल। हळूहळू आपण 20% ट्रेक कवर केला आहे। तर तुम्ही सुंदर दृश्य बघा माझ्यासमोर की कोहोजगड पूर्ण फॉगमध्ये लपलेला आहे, बट पावसाचा एकही थेंब नाही अजून, त्यामुळे पूर्ण बॉडी एकदम वॉर्मअप झालेली आहे। तर तुम्ही इकडून बघूच शकतात की वाटेमध्ये पूर्ण पाणी लागलेलं आहे आणि पाणी लागून शूज एकदम हेवी होतात, तर ट्रेक करायला थोडं डिफिकल्टी अजून वाढते। हा सुंदर दृश्य तुम्ही बघूच शकतात की पूर्ण फॉग एकदम कव्हर करते। तर इकडे आपल्याला एक छोटंसं वॉटरफॉल भेटला आहे। तिकडे आपण तोंड आणि थोडं डोक्यावर पाणी मारून पुढे निघू, ज्याने बॉडी थंड होते। आता आपण तिकडून पुढे निघालो आहोत। परत एक छोटासा वॉटरफॉल आपल्याला दिसतच असेल लेफ्ट साईडला। मला तिकडेही बसावंसं वाटत होतं, बट आपला ट्रेक गाईड आपल्याला बसून नव्हता दे तिकडे, कारण क्विकली आपल्याला ट्रेक कवर करायचं होतं। तर पूर्ण पाण्याचे असे वाटा आहेत जे एकदम ट्रेक स्लिपरी करतात, जिकडे आपल्याला एक एक पाऊल सांभाळून ठेवायला लागतं, नाहीतर घसरून पडायची शक्यता जास्त असतं। हा ट्रेक बोलायला तर डिफिकल्ट लेवल मीडियम होतं, बट ह्याचं क्लाइंब खूप स्टीप होतं। आता आपल्याला हे मोठे मोठे दगड क्रॉस करायचे आहेत
आणि हे थोड्याशा पायऱ्या जे महाराजांच्या काळात बांधल्या गेल्या होत्या. एकदम सुंदर दृश्य असं. थोडेसेच 3-4 पायऱ्या दिसल्यानंतर हे पूर्ण नष्ट झालेलं आणि सगळी दगडं इकडे तिकडे झाले होते. बट ते 3 पायऱ्या बघून एकदम सपोर्टसारखं वाटलं. आणि पायऱ्याही एवढ्या उंच नव्हत्या, आपल्या बरोबर स्टेपच्या हिशोबाने रचलेल्या होत्या. पुढे जसं जातोय तसं थोड्या पायऱ्या भेटत होत्या आणि थोडा रस्ता खराब होता. तर तेच आपण कवर करत वरती चाललो होतो. आता आपण वरती ऑलमोस्ट 60% कवर करून ह्या मंदिराजवळ पोचलो आहे. तर हे मंदिर शिवाचं असून इकडे शिवलिंग आहेत. 2 शिवलिंग आहेत या मंदिरामध्ये आणि हे गडावर आहेत. आणि बाजूला तुम्ही 2 तोफा बघू शकतात महाराजांचा. अश्विन आपल्याला थोडी माहिती देईल गडाबद्दल. तर मित्रांनो, आपण आलो आहे कोहोस गडावर, पालघर जिल्ह्यामध्ये वाडामनोर हायवेवरती हा फोर्ट आहे. इथलं मेन आकर्षण आहे इथे मानवाच्या आकाराचा एक जो सुळका आहे, त्याच्यामुळे सगळ्या त्या हायवेवरती लोकांचं लक्ष वेधून घेतो. आता आम्ही आलो आहे इथे अजिबात पाऊस नाही आहे, बट धुकं एवढं आहे तुम्ही पाहू शकता. आमच्या मागेच कोहोसगड आहे, त्याचा जो बुरुज आणि जो टॉप आहे तो मागेच आहे, बट धुक्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. आणि या गडाची हाईट आहे 3200 मीटर्स MSL. आणि या गडावर ॲक्च्युली हा गड होता तो जे पुरंदराचा तह झालेला आहे शिवाजी महाराजांचा, त्या 22 किल्ल्यांमध्ये या गडाचाही समावेश होता. आणि सुरतेच्या जी लूट झालेली त्यावेळी शिवाजी महाराजांनी या गडाला टेहळणीच्या बुरुजासाठी या गडाचा वापर केला होता, असा इतिहास आहे. मंदिराजवळ थोडीशी विश्रांती करून आपण परत निघालो आहोत वरती चढण्यासाठी, जिकडे तो मानवी सुळका आहे. हे दृश्य बघा तुम्ही. आणि आता हे गडाचा एंट्रन्स आहे, जिकडे आपल्याला छोट्या पायऱ्या दिसतील वरती चढण्यासाठी आणि महाराजांचं बांधकामही दिसेल. त्या पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला हा मारुतीचं मंदिर दिसेल आणि हाच मारुतीचं दर्शन करून आपण पुढे जात आहोत त्या मानवी सुळक्याकडे. त्याच मारुती मंदिराच्या समोर ह्या काही पिण्याच्या पाण्याच्या टाक्या तुम्ही बघू शकतात, किती सुंदर आहेत. आणि हे 10 फीट एवढे खोल आहेत अशी आम्हाला माहिती भेटली. एकूण आपल्याला 2 पाण्याच्या टाक्या वरती दिसल्या आणि ही अजून एक टाकी होती. पाण्याच्या टाक्या बघून आपण आता इकडून पुढे निघतोय पुढचा गड चढायला. आणि तुम्ही दृश्य तर बघू शकता, किती सुंदर वातावरण झालं आहे आणि पूर्ण माउंटेन फॉगने कव्हर केलेला आहे. हा एक गडाचा एंट्रन्स आहे, त्याला तुम्ही मेन एंट्रन्सही बोलू शकतात वरती चढायला. इकडे आपण माथा टेकूया आणि पुढे निघूया पुढचं गड एक्सप्लोअर करायला. इकडे एक मंदिरसुद्धा आहे, पण ते फॉगमध्ये लपलं गेलं होतं म्हणून आपण त्याचा फुटेज घेतला नाही आहे.
बट तुम्ही दृश्य तर बघू शकतात की पूर्ण फॉगनी माउंटेन कवर केलेलं आहे. वरतून पूर्ण फॉगनी माउंटेन कवर होतं म्हणून आपल्याला खालच्या काही दृश्य दिसलं नाही. तर आतासाठी एवढंच. प्लीज आम्हाला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. आपलं इंस्टाग्राम चॅनल पण आहे, ते पण आम्ही इकडे आपल्याला मेन्शन करू.